आकाशवाणी. मेघना देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराखालील रुग्ण. 60 वर्षे आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील अन्य आजार असलेल्या 2 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण. दूरसंचार तरंग अर्थात स्पेक्ट्रमचे 77,814 कोटींहून अधिक रुपयांचे लिलाव. हरियाणात स्थानिक नागरिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण देणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब. आणि पूर्व चिनी समुद्रात असलेली सेनकाकू बेटं हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपाननं फेटाळला. आता सविस्तर बातम्या. देशभरातील आतापर्यंतच्या एकंदर कोरोनाबाधितांपैकी सध्या 1.51% रुग्ण उपचार घेत आहेत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल प्रकाशित केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. देशाचा कोविड-19 मधून रुग्ण बरे होण्याचा दर आता 97% झाला आहे. महाराष्ट्र आणि केरळ या दोनच राज्यात 40,000हून अधिक उपचाराधीन रुग्ण असून देशाच्या तुलनेत ही टक्केवारी 75% आहे अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि गुजरात या राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मदत म्हणून या राज्यात केंद्रीय पथकं पाठवण्यात आली आहेत असं भूषण यांनी सांगितलं. गेल्या 2 आठवड्यात नव्याने बाधित होणाऱ्या दैनंदिन रुग्णसंख्येत किरकोळ वाढ झाल्याचं ते म्हणाले. देशभरात सध्या 1,68,358 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दुपारी 1 वाजेपर्यंत देशभरात 1,48,00,000हून अधिक जणांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली असल्याचं भूषण यांनी सांगितलं. यापैकी 2 लाखांहून अधिक रुग्ण 60 वर्षे वयावरील आणि 45 ते 59 वयोगटातील अन्य आजार असलेले आहेत. 9 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100% अथवा 90%हून जास्त नोंदणीकृत आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. दूरसंचार तरंग अर्थात स्पेक्ट्रमचे एकंदर 77,814 कोटी 80 लाख रुपयांचे लिलाव काल अखेर पूर्ण झाले. दूरसंचार सचिव अंशू प्रकाश यांनी लिलावात बोली लावल्या गेलेल्या तरंग लांबीची माहिती दिली. भारतीय एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपन्यांनी लिलावात भाग घेतला. लिलाव बंद झाला असून लवकरच वाटपासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं प्रकाश यांनी सांगितलं. राष्ट्रीय मुक्त विद्यालय अर्थात NIOS साठी भारतीय परंपरांविषयीच्या अभ्यास पुस्तिकेचं काल शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी नॉयडामध्ये प्रकाशन केलं. भारतीय संस्कृतीचा प्रचार मुक्त विद्यालयांच्या अभ्यासक्रमातून केला जात आहे असं निशंक यांनी यावेळी सांगितलं. संस्कृत भाषा, व्याकरण, वेद, भारतीय तत्वज्ञान याविषयीच्या पुस्तकांचा लवकरच विविध परदेशी भाषांमध्ये अनुवाद केला जाईल असंही निशंक म्हणाले. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल दुसऱ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली. शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधिमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी कापू नये असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धरला. त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करून चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आत्मनिर्भर भारतासाठी शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या विषयावर सुरू होत असलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10:30 वाजता उद्घाटनपर भाषणात बोलणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या भाषणानं चर्चासत्राचा समारोप होईल. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनेलवर. हरियाणाच्या राज्यपालांनी स्थानिक नागरिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण देण्याच्या कायद्यावर काल शिक्कामोर्तब केलं. स्थानिक तरुणांना आरक्षण देण्याचं आमचं वचन आम्ही पाळलं आहे असं हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी म्हटलं आहे.
50,000 रुपयांपर्यंत वेतन असणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांमध्ये हे आरक्षण असणार आहे. अशा कर्मचाऱ्यांची यादी सादर करणं खासगी आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलं असून नियमाचा भंग केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबईतल्या सुमारे 50% रुग्णालयांमध्ये पुरेशा अग्निरोधक यंत्रणा नसल्याची कबुली नागरी विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत दिली. भंडारा जिल्ह्यात रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 अर्भकांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातल्या सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसंबंधित ऑडिट करण्याची घोषणा करण्यात आली होती. या संदर्भात काल विधिमंडळात झालेल्या चर्चेत मुंबईतल्या 1,324 खासगी रुग्णालयांपैकी 663 रुग्णालयांच्या आणि 38 सार्वजनिक रुग्णालयांच्या अग्निरोधक व्यवस्थेमध्ये त्रुटी आढळल्या असून त्यांना नोटीस बजावल्याचं सांगण्यात आलं. महाराष्ट्रातल्या नाग नदीच्या प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला मान्यता मिळाल्याची माहिती काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 2,117 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून नागपूरमधून वाहणारी नाग नदी आणि तिच्या उपनद्या सांडपाणी आणि औद्योगिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय हा प्रकल्प राबवणार आहेत. आगामी रब्बी हंगामातल्या गहू खरेदीची आढावा बैठक काल अन्न आणि सार्वजनिक वितरण सचिव सुधांशू पांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 2021-22 या हंगामातील गहू खरेदी आणि 2020-21 वर्षासाठी धान्य विपणन व्यवस्थेसंबंधी यावेळी चर्चा करण्यात आली. 427 लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी या हंगामात प्रस्तावित आहे. तसंच रब्बी हंगामात सुमारे 120 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीसाठी उपलब्ध होईल असा अंदाज आहे. सिमलीपाल व्याघ्र अभयारण्यात लागलेली आग तातडीनं विझवण्याचे प्रयत्न करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्या आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या आगीबद्दल चिंता व्यक्त केली होती. कथित टीआरपी घोटाळ्यातले आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी कार्यकारी संचालक पार्थो दासगुप्ता यांना काल मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. 2 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली. दासगुप्ता 24 डिसेंबरपासून अटकेत होते. पूर्व चीनी समुद्रात असलेली सेनकाकू बेटं हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपाननं फेटाळून लावला आहे. ऐतिहासिक काळापासून ही बेटं जपानचा भाग आहे असा दावा जपानी संरक्षण मंत्र्यांनी केला आहे. या भागातला चीनी सैन्याचा वाढता हस्तक्षेप आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग आहे असं जपाननं म्हटलं आहे. आम्हाला शांतता हवी असली तरी आमच्या भूभागाचं संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत याचा पुनरुच्चार जपाननं केला आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये गुलमर्ग इथं काल संपलेल्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांच्या दुसऱ्या टप्प्यात जम्मू काश्मीरनं पदक तालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. जम्मू काश्मीरनं 11 सुवर्ण, 18 रौप्य आणि 5 कांस्य पदकं मिळवली. 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 1200 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धांच्या पहिल्या दिवशी मिश्र दुहेरीमध्ये काल भारताच्या सात्विक साईराज रेंकीरेड्डी आणि अश्विनी पोन्नप्पा यांनी इंडोनेशियाच्या जोडीला 21-18, 21-10 हरवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. भारताच्या के श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, पी. कश्यप, लक्ष्य सेन, सौरभ वर्मा आदींचे एकेरीचे सामने आज होणार आहेत. कोरोना संसर्गातून बरा झालेला बी. साई प्रणीतही एकेरीचा आपला पहिला सामना आज खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्र आणि केरळ या 2च राज्यात कोरोनाचे सर्वाधिक उपचाराखालील रुग्ण. 60 वर्षे आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील अन्य आजार असलेल्या 2 लाखांहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण. दूरसंचार तरंग अर्थात स्पेक्ट्रमचे 77,814 कोटींहून अधिक रुपयांचे लिलाव. हरियाणात स्थानिक नागरिकांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण देणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब. आणि पूर्व चीनी समुद्रात असलेली सेनकाकू बेटं हा चीनचाच भूभाग असल्याचा चीनचा दावा जपाननं फेटाळला. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. वारंवार आवाहन करूनही मास्क परिधान करण्याबाबत निष्काळजीपणा दिसून येत आहे. आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घेणं आपल्याच हातात आहे. म्हणूनच मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.